बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। नदीचे पाणी वाढल्याने मंगळवेढा ते आंबे चिंचोली हा रस्ता बंद झाला आहे। यावेळी गावकऱ्यांनी आपल्या व्यथा कॅमेऱ्यासमोर मांडल्या। कॅमेऱ्याकडे बघायचं नाही। तुम्ही बोल रस्ताच खराब आहे, म्हाताऱ्या माणसाला अवघड झालं। लहान लेकरांनी जायचं शाळेत जाताना आंब्याच्या वेळेला निवड देगावपर्यंत असाच रस्ता आहे, कधी करणार काय करणार, यांची व्यवस्था करणारच आले नाही या गावाला, काय करायचं मग? काय नाही, आता मतदान द्यायचं नाही कोणाला, रोड झाल्याशिवाय बोलत या की. काय गावाची पुन्हा लोक सुद्धा नाही काय करणार कसं जावं यावं ह्या वाटेने काय करावं नेमकं माणसाने। श्रद्धा दत्तात्रय यादव, इयत्ता 7वी, आंबे चिंचोली गावात राहते। 5 दिवस झालं मी शाळेला गेले नाही। या रस्त्यामुळं हे रस्ता खूप खराब झालेला आहे। मी ह्या रस्त्यावर जाताना पुढे गाड्या आल्यावर कुठे जावं ते आम्हाला भीती वाटते, म्हणून आम्ही इकडे सरकताना आमचा पाय घसरतो। तुझी मागणी काय? माझी मागणी रस्ता मी बनवावा, रस्ता चांगला व्हावा। रस्ता चांगला व्हावा। नमस्कार, मी सिमरन दिलावर मुजावर बोलते, आंबे चिंचोलीतून, तालुका पंढरपूर। मी आशा वर्कच काम करते पळस PSCतून। मला गाव लेवलचं काम आहे आणि गाव लेवलचं काम आहे, मला वाडी वस्तीचा भाग आहे आणि वाडी वस्तीवर फिरायसाठी मला रस्त्याची गरज आहे। रस्ता नीट चांगला नाही आहे, रस्ता वाडी वस्तीला जायसाठी रस्ता चांगला नसल्यामुळे मला भागात फिरता येत नाही, फिरती पण करता येत नाही नीट। प्रत्येक घरी जायला लागतं मला, प्रत्येक घरी जायसाठी रस्ता चांगला पाहिजे त्यामुळं। आणि नागरिकांचं पण महत्त्व आहे की लेकरांसाठी रस्ता चांगला पाहिजे, लेकरांना शाळेला पण जायला अडचण येते।
मला पण सगळ्या घरांसाठी फिरायला जायला लागते, त्यासाठी खूप रस्ता महत्त्वाचा आहे. आणि ते पूल जो रस्ता चांगला आहे तिकडं बंधाऱ्याचं पाणी आलेलं आहे. कोणीकडून जायचं आम्हाला म्हणलं तर आम्हाला रस्ता नीट नाही आहे. रस्ता तेवढा चांगला पाहिजे. आणि पाऊस पडला तर खूप बेकार रस्ता होतो. खूप आमचे कंडिशन बेकार होते. रस्ते आमचे लहान लेकरांना सुद्धा रस्त्यानं जायला येत नाही. आणि प्रत्येक वाडी वस्तीवर आम्हाला कुठंच फिरता येत नाही. मुजवारा राहणार आंबे चिंचोली पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा. ह्या रस्त्याला कधीच रस्ता झालेला, आमचं लगीन झालं तसं रस्ता झालेला नाही. पण 40 वर्ष झालं. लहान लेकरांची इतकी समस्या बेकार आहेत की रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात. लहान मुली जायचं म्हणल्यावर भेटते त्या रस्त्याने. महामंडळ होती ती पण बंद झाली. एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हणलं तर ते टेम्पोला सुद्धा नको म्हणतं की तुमच्या गावचा रस्ता बेकार लय आहे. आमची एक विनंती आहे की आमदार साहेबांना घ्या रस्त्याची दखल ज्यादा 2 महिन्यात घ्यावं. आमची एक नम्रती विनंती आहे दादांना. आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडी दारात राहत ना दिवस उठत नाहीत. महिलांचं मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांची आणि महिलांच्या दवाखान्याची काय दखल घेत नाही त्यांनी. सुनीता सुदाम यादव आहे. मी आंबे चिंचोलीची ग्रामस्थ आहे. माझं जायचा रस्ता आहे तो आंबे चिंचोली ते वडदेगाव आहे. आणि या रस्त्याला भरपूर चिखल होतोय. गावातले पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत. फक्त मतदानाचा आमचा वापर करतात, परत इकडे डोकूनही बघत नाहीत. आणि आमच्या या रस्त्याचा विचार वृद्ध लोक जायचं म्हणलं तर दवाखान्याला अडचण येते, लहान मुलांना शाळेसाठी अडचण येतात. तरी आम्हाला आमच्या म्हाताऱ्या माणसांचा आणि लहान मुलांचा विचार करून या रस्त्याला काहीतरी सुधारणा करावी सरकारनं. आणि आमचं ऐकून एवढी ही माझी नम्र विनंती आहे. माझं नाव सुनीता हरदास शिरसट, राहणार आहोत आंबे चिंचोली. ह्या रस्त्याची आम्हाला कायम गरज आहे. आम्ही रस्त्याच्या कडल्या चिटकून राहायला, आम्हाला चिखल होतोय मरणाचा, आमचा पाय मोडतोय, निसरतोय मरणाचं. हा, मग तुम्ही काय करावं साहेब बघा, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. हे रस्ते तुम्ही दखल घ्यावी. रस्ता 2 महिने तुम्ही मंजूर करून द्यावा. किती दिवसापासून असा रस्ता आहे? 40 वर्ष झालं. 40-50 वर्ष होतं हे रस्त्याची कोण दखल घेत नाही. आले मतदान मागाय आले की थोडीच घेते ते सांडी बोळा नेते तर मत मागून जाते ती. मत घेतले की विचार परत आमचा करत नाही ती. आलं काय गेले काय राहिले काय ठेवलं काय तुम्ही. काय तुमची मागणी म्हणजे? आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला रस्ता करून द्यावा. हात जोडून विनंती साहेबांना आमची. माझे नाव काकासाहेब यादव, राहणार आंबे चिंचोली. आमच्या आंबे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे, मागं बघतायच तुम्ही. आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही, मार्ग नाही. आता आम्हाला पूर बुडालेला आहे. आता मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही. आम्हाला जाणारा फक्त आंबे चिंचोली ते देगाव एकमेव रस्ता आहे. आणि दुसरा रस्ता आहे पुरुष तो आंबे चिंचोली, ती रस्ता पाण्याखाली आहे. आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता, ती भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदापि झालेला नाही. आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो. आणि लवकरच जयाभाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची दखल घ्यावी. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली की आंबे चिंचोली जे घोषणा केली की 1000 लोकसंख्येचं गाव आहे. त्या संख्येच्या गावाला जी तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं. ती रस्ता पहिल्यांदा करायचा. देवाभाऊने आमचं ऐकावं. मी देवाभाऊचाच कार्यकर्ता आहे आणि देवाभाऊने ही रस्ता करावा ही विनंती करतो. दगडू अवतडे, आंबे चिंचोली. मी आंबे चिंचोलीचा रहिवासी असून जवळजवळ 40 वर्षाचा काळ होऊन गेला. आंबे चिंचोलीचे जवळजवळ 4-5 आमदार ढोबळे गेले, माने गेले, रमेश कदम गेलं, आता खरे आले. अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. आता 7.5 कोटीचा मान्यान रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला. अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही. आमच्या गावाला आंबे चिंचोली वडदेगाव रस्ता व्हावा एवढीच इच्छा आहे आमची. कुणी रस्त्यात राजकारण आणू नये. आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंबे चिंचोलीच्या गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो, या गावकऱ्याला विरोध करू नका. ही शाळेच्या विद्यार्थी जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थी आहेत ह्या रोडनं जाणारी. 150 आहेत आमच्या ह्या रोडला. त्या मुलाकडे बघून तर त्यांनी राजकारण करू नये बघा एवढी इच्छा आहे माझी. आंबे चिंचोली ह्या लोकाला राजकारण करू नका. एवढा रस्ता हो आंबे चिंचोली वडदेगाव 5 किलोमीटर रस्ता आहे, 5 ते 6 किलोमीटर बेकार रस्ता. एकदा तिथं रक्षाबंधनला आली ती एक भावाला राखी बांधाय, तिचा पाय हात दोन्ही बी मोडला.
कसं करायचं इतकं बेकार कंडिशन आहे आंबे चिंचोली गावची. पुरात फुल बुडला, कुणीकडे पर्याय मार्ग दुसरा नाहीच बघा. नमस्कार, मी अब्दुल कदम, आंबे चिंचोलीचा रहिवासी आहे. आपण ज्या ठिकाणी उभारलोय तो सध्या जो पूल आहे तो मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी याचं निर्माण झालं. या पुलाच्या पाठीमाग गावच्या लोकांनी असेल, आसपासच्या आजूबाजूच्या लोकांनी भरपूर सहकार्याने हा पूल झाला. कारण ह्या पूल होण्यामागे एक कारण होते, आमच्या गावाला दळणवळणाची दुसरी कुठलीच सोय नव्हती. त्याच्यासाठी आमच्या गावचे समाजसेवक भारतराव वातकर यांनी अथक परिश्रमाने आणि गावच्या सगळ्या सहकार्याने या पुलाची निर्मिती केली. परंतु पुलाची निर्मिती करत असताना मंगळवेढ्याहून येण्याचा मार्ग या ठिकाणी एकच मार्ग, आणि ह्याच्या अगोदरचा मार्ग होता म्हणजे जो सोलापूर आणि वडदेगाव मार्गे येणारा आंबे चिंचोलीचा रस्ता. तो रस्ता गेले 22 वर्ष झालं पूर्ण बंद झालेला आहे. आणि भारत स्वतंत्र 1947 ला झाल्याच्या नंतर माझ्या मते आपल्या बघण्यात सोलापूर जिल्ह्यातला एकमेव रस्ता असा आहे की त्या रस्त्यावरती आज तागायत डांबर पडलेलं नाही. आणि ज्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण होते, प्रत्येक वर्षी पूर या नदीला येतो, आल्याच्या नंतर पुलावरून पाणी वाहतं, त्यावेळेला गावातले शाळकरी मुलं काय मंगळवेढला आहेत, काय तिकडे बेगमपूरच्या साईडला, काय सोलापूरला असतील, किंवा दवाखान्यात काय काम असेल, आज 3-4 दिवस आहे पुलाची वाहतूक पूर्ण बंद आहे. आणि गावात जे स्थानिक डॉक्टर येत होते त्यांना बी या रस्त्यामुळे येणं झालं नाही. गावातले जवळजवळ बरेचसे पेशंट सध्या उपचाराविना म्हणजे अशी अवस्था झाली, उपचार सुद्धा त्यांना करू शकत नाही. आणि राहिला विषय त्या रस्त्याचा, तो रस्ता जो आहे त्या रस्त्याने जायचं म्हणलं तर आता एक पाऊस उघडलाय काल परवापासून, अक्षरशः त्या रस्त्यावर चप्पल पायात घालून जाणं सुद्धा शक्य नाही, एवढी बिकट अवस्था आहे. आणि ज्या रस्त्याविषयी आपण बोलतोय देगाव रस्ता, तो रस्ता सध्या त्या रस्त्यावरून 40 ते 50 कोळीवाडा, नळी किंवा आंबे चिंचोलीच्या वाडी वस्तीवर राहणारी लोक शाळेला या गावात या ठिकाणी येतात. अक्षरशः पाऊस पडल्याच्या नंतर 3-3, 4-4 किलोमीटर अंतर चालत येणं त्या लहान मुलांना शक्य होत नाही. परिणामी त्याचा शिक्षणावरती परिणाम होतोय, गावाच्या बाकीच्या ह्याच्यावरती परिणाम होतोय. आणि दुसरा मार्ग असा होता की आम्हाला पुळूज मार्गे पंढरपूर मार्गे एक रस्ता आम्हाला त्या ठिकाणी होता. परंतु हे पूल बुडायच्या अगोदर शंकरगावच्या वाड्यात आणि पुळूजच्या वाड्यात दोन्ही ठिकाणी पाणी आलेलं आहे. त्यामुळं सध्या आंबे चिंचोलीतला एक व्यक्ती जरी बाहेर कुठल्याही कारणानं, शाळेच्या कारणानं असू द्या, दवाखान्याच्या कारणानं असू द्या, किंवा इतर कुठल्याही कामानिमित्त असू द्या, कुठलीच व्यक्ती सध्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याला कारण एकच आहे, कारण 22 वर्षापूर्वी जो रस्ता या ठिकाणी होता तो आज इतिहास जमा पूर्ण झालेला आहे. 22 वर्षापूर्वी सोलापूर आंबे चिंचोली बस चालू होती संध्याकाळच्या वेळेला, केवळ रस्ते अभावी ती बस बंद झालेली आहे. आणि माझ्या मते पंढरपूर तालुक्यातलं एकमेव गाव असं आहे की आज तागायत सद्यस्थितीत एकही एसटी महामंडळाची गाडी आमच्या गावामध्ये येत नाही. कारण या गावातील जवळजवळ 50 ते 60 मुलं मंगळवेढला जाऊन उचिटांच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शाळेला एसटी मधून जातात. पुलावर आता अगोदर जातात, परंतु आता पोराची परिस्थिती आज 4 दिवस झालं मुलांची शाळा बुडली. पालकांनी जर ठरवलं त्या रस्त्याने जाऊन मंगळवेढला नेऊन सोडायचं म्हणलं, 10वी-12वीची मुलं आहेत, काय कॉलेजची डिप्लोमाची मुलं आहेत, परंतु त्यांना नेऊन सोडायचं म्हणलं तरी शक्य नाही. कारण आंबे चिंचोली पासून देगाव रस्ता चालत जायला किमान 1 तास ते 1 तासाचा कालावधी लागतोय, आणि मोटरसायकल जर त्या रस्त्याला चालत नाही. एवढ्या प्रकारची बिकट अवस्था झालेली आहे. तर तुमच्या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून आंबे चिंचोली वासियाच्या वतीनं माझी एक नम्र विनंती आहे की आतापर्यंत आमच्या या काटापारामध्ये 5 पंचवार्षिक आम्ही बघितल्या. प्रत्येक सरकारनं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, कुठल्या तरी योजनेतून तुमचा रस्ता बसवतो, कुठल्या तरी ठिकाणावरून त्या ठिकाणी मुरुम टाकतो किंवा तात्पुरतं जाण्या येणमत रस्ता आम्ही करतो असं सांगितलं गेलं. काय वेळेला आम्हाला सांगितलं की तुमचा रस्ता 7 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर झालेला आहे आणि तो काम लवकरच सुरू होईल. ही आश्वासने देऊन पुन्हा 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. सत्तांतर झाली. आम्हाला कुठला पक्ष, भाजप, काँग्रेस याच्याशी काही देणं घेणं नाही. पूर्ण आंबे चिंचोली गावची सध्या लोकसंख्या जवळजवळ 2,500च्या घरात आहे. 2,500 लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ज्या वेळेला अशी बिकट परिस्थिती येते की नदीला पाणी आलेलं असतं, पुलावरती पाणी असतं, दवाखान्याचा पेशंट बाहेर जाऊ शकत नाही, शासकीय कामं कुठली होऊ शकत नाही, त्यानंतर शाळकरी मुलं जाऊ शकत नाही. आज 5-5 दिवस झालं मुलांचं शिक्षणाचं म्हणजे नुकसान झालेलं आहे. तर हे नुकसान पूर्ण भरून काढण्यासाठी केवळ एकमेव असा मार्ग आहे, तो म्हणजे जुना बंद झालेला, इतिहास जमा झालेला तो वडदेगाव आंबे चिंचोली रस्ता. तो जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर हा रस्ता सध्या चालू प्रशासनानं करावा. आम्ही फडणवीस साहेबांच्या बाबतीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. आमची माझ्या आमदारांना बी या ठिकाणी यशवंत माने साहेबाला 2-3 वेळा माने आमदारने केलं, 2-3 वेळा त्यांना आम्ही निवेदन घेऊन गेलो होतो, त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की मंजूर रस्ता झालेला आहे, थोड्या दिवसात काम चालू होईल असं सांगितलं गेलं. परंतु त्याच्यानंतर वर्षाचा कालावधी उलटला तरी त्या रस्त्यावर साधी मुरमाची एक पाटी पण पडलेली नाही. त्यानंतर आम्ही जे चालू विद्यमान आमदार आहेत
खरे साहेब यांनाही त्या ठिकाणी जाऊन भेटलेलो आहे, त्यांनाही त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. त्यांनीही अजून म्हणजे या कामाविषयी म्हणजे कुठल्याच राजकीय नेत्यांनी या कामाविषयी म्हणजे तत्परता दाखवलेली नाही. तर सर्व आंबेचिंचोली वासियांच्या वतीनं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती मी करू शकतो, फडणवीस साहेबांना विनंती करू शकतो, आपलं कार्य कुशलता इतर महाराष्ट्राच्या बाबतीत ज्या पद्धतीने केलेली आहे त्याच अनुषंगानं आमच्या गावचा वडदेगाव रस्ता कसल्याही परिस्थितीत 2 ते 3 महिन्याच्या आत काम चालू करावं ही आमची कळकळीची विनंती आहे. कारण आमची एक अपेक्षा आहे, पुढल्या वर्षी अजून पाऊस पडणार आहे, अजून नदीला पाणी येणार आहे, अजून शिक्षण थांबणार आहे, दवाखान्याचे पेशंट, आजारी पेशंट, शासकीय कामं सगळं या ठिकाणी थांबणार आहे. म्हणून सध्याच्या चालू विद्यमान सरकारला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, शिक्षणाचा आणि दवाखान्याचा जो मोठा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे तो त्या ठिकाणी सोडवावा. आणि 20-22 वर्षापूर्वी जी एसटी आमची बंद झालेली आहे सोलापूर आणि आंबे चिंचोलीची 22 वर्ष झाले केवळ रस्ते अभावी बंद आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक प्रशासनाला मी सांगू शकतो की आमच्या गावकऱ्यांचं हे म्हणणं चुकीचं असेल तर तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी चौकशी करावी की सध्या पूल पाण्यात असताना आंबे चिंचोलीचा एक नागरिक जर दवाखान्यासाठी किंवा शाळेला बाहेर जायचं म्हणलं तर पर्यायी मार्ग कुठला, तुम्ही अंतस्थ त्या ठिकाणी चौकशी करावी. त्यावेळेला त्यांना स्वतःना लक्षात येईल की ज्या रस्त्याविषयी या गावकऱ्यांची तळमळ आहे तोच एकमेव असा रस्ता आहे की त्याशिवाय बाहेर आपण जाऊ शकत नाही. आणि जर पाऊस पडला तर 8 किलोमीटर चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. एवढा अशा पद्धतीचा रस्ता बिकट झालेला आहे. त्यामुळं कळकळीची विनंती आहे सर्व आंबे चिंचोली वासियांच्या वतीनं की रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं, आमच्या आंबे चिंचोलीच्या होणाऱ्या गैरसोयी प्रशासनानं थांबवाव्यात अशी कळकळीची विनंती एवढं बोलून 2 शब्द संपवतो. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.